मी साल्हेर बोलतोय. कळसुबाई शिखरानंतरचं सह्याद्रीचं सर्वोच्च मस्तक. नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगर रांगेवर समुद्र सपाटीपासून 5141 फूट उंचीवर मी स्थित आहे. पण माझ्या उंचीपेक्षाही मोठं काय असेल ते या मातीचं आणि माझ्या राजाचं काळीज आहे. माझ्या अंगावरच्या या जखमा दिसतायत ना, या केवळ काळाच्या खुणा नाहीत, मोघलांच्या तोफांचे घाव आहेत आणि माझ्या मावळ्यांच्या रक्ताचे डागही. कितीतरी काळ मी पोरका होतो. परकीयांच्या बेड्या माझ्या पायात होत्या. माझं नाव सुलतानगड केलं गेलं, पण माझं मन मात्र माझ्या राजाची वाट पाहत होतं. 5 जानेवारी 1671. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. माझ्या भगव्याचा स्पर्श माझ्या मातीला झाला आणि मी जणू पुन्हा जिवंत झालो. पण ती किंमत मोठी होती. याच माझ्या मातीत शिवरायांचा सच्चा मावळा सूर्याजी काकडे धारातीर्थी पडले. रणांगण रक्ताने लाल झालं होतं. मोघलांना धूळ चारली खरी, पण माझ्या राजानं जेव्हा साश्रू नयनांनी म्हटलं ना, माझा सूर्य मावळला, तेव्हा हा साल्हेरही ढसाढसा रडला होता. साल्हेर किल्ला नेमका कधी आणि कोणी बांधला याबद्दल इतिहासात पुरावे सापडत नाहीत, परंतु मला परशुरामाची तपोभूमी म्हणून ओळखले जाते. पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान ग्रंथात साल्हेरचा उल्लेख सह्याद्रीचे मस्तक म्हणून केलेला आढळतो. इ. 4 शतकात येथे गवळी राजांची सत्ता होती. कदाचित याच राज्यकर्त्यांनी हा किल्ला बांधला असावा असे सांगितले जाते. किल्ल्याला चहूबाजूंनी तुटलेले कडे असल्यामुळे पश्चिमेकडील बाजूस जरुरीपुरती तटबंदी बांधलेली आहे. दोन्ही बाजूंकडून किल्ल्यावर येणाऱ्या वाटांवर दरवाजांच्या संरक्षणासाठी तटबंदी आहे. किल्ल्यावर असणाऱ्या अवशेषांत भैरव, रेणुकामाता, गणपती आणि मारुती यांची मंदिरे, विस्तीर्ण तलाव, शेजारी असणारे परशुरामांचे यज्ञकुंड, माथ्यावरील परशुराम पादुका आणि माथ्यावरील मंदिराकडे जाताना खडकात खोदलेली लेणी या माझ्या वैभवाची साक्ष देतात. माझ्या परिसरातून मोरा मुल्हेर, हरगड, पिंपळा आणि मांगी तुंगीचे सुळके दिसतात. या सर्व सह्याद्रीच्या साक्षीने मी शतकानुशतके उभा आहे. आज माझी ओळख जागतिक वारसा म्हणून केली जातीये, पण माझी खरी ताकद तुमच्यात आहे. मला स्वच्छ ठेवा, माझा इतिहास जपा आणि सह्याद्रीच्या या अभिमानाला पुढील पिढ्यांसाठी जतन करा, कारण मी स्वराज्याच्या शौर्याची जिवंत साक्ष आहे. मी साल्हेर आहे.